जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर LIC मध्ये ऑफिसर या पोस्ट साठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की बेसिक सॅलरी ते 88,000 रुपये आणि भरपूर सारे अलाउन्स मिळून एंड हँड प्रति महिना तुम्हाला 1,26,000 रुपये सॅलरी मिळते। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे बेनिफिट आहे, मेडिकल आहे, इन्शुरन्स आहे, होम लोन, टू व्हीलर लोन, असे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात। तुमचं वय 21 ते 30 आहे, बिंदास अप्लाय करा। कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे। मग सिलेक्शन कसं होईल? अगदी सोपं आहे। सगळ्यात आधी प्रिलिमिनरी होणार, मेन्स एक्झाम होणार, इंटरव्ह्यू देऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे जर का तुम्ही एखाद्या बँकिंग एक्झामची तयारी करताय तर तिथला निथला सिलेबस जवळपास सेमच आहे। त्यामुळे ती जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर ही पण देऊन टाका, कारण की सॅलरी चांगली आहे, पोस्ट चांगली आहे। सगळी डिटेलमध्ये माहिती समजून सांगतोय। त्याआधी असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट, करिअर गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंट करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय LIC च्या ऑफिशियल करिअर पेजवर तुम्हाला घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकताय रिक्रुटमेंट ऑफ AAO म्हणजे ऑफिसर या पदासाठी ज्या जनरलिस्ट, स्पेशलिस्ट आणि असिस्टंट इंजिनियर यासाठी या वेगवेगळ्या भरती होते। पण आज मी तुम्हाला सांगणार आहे ते बघू शकताय जनरलिस्ट या पोस्टसाठी भरती होते आणि महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही हायफाय डिग्री मागितली नाही, बाकी कुठलेही स्किल्स मागितले नाही आहे। तुमचं कॉलेज पूर्ण झालंय, तुम्ही बिंदास अप्लाय करू शकता। इथे बघा PDF आहे, PDF ची लिंक, सगळी माहिती तुम्हाला मराठीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मिळून जाईल, त्याआधी समजून घ्या। तर बघा ही यांची PDF आहे, यात सगळी माहिती दिलेली आहे। असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे AAO या पोस्टसाठी ही भरती आहे, 32वी बॅच यांची असणार आहे। तुम्ही ते बघू शकताय कॅटेगरीनुसार इथे जागा दिलाय, म्हणजे बघू शकताय SC मधून तुम्ही आहात तर 51 जागा आहे, ST साठी 28 जागा आहे, OBC साठी 91 जागा आहे, EWS मधून तुम्ही अप्लाय करणार असाल तर 38 जागा आहे आणि ओपन कॅटेगरीतनं तुम्ही अप्लाय करताय तर 142, अशा टोटल 350 जागा आहेत। तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय, त्यामुळे तुम्हाला घाई करावं लागणार आहे। तुम्ही ते बघू शकताय 16/8/2025 पासून फॉर्म भरणं सुरू झालंय, पेमेंट करणं सुरू झालंय। शेवटची तारीख आहे 8/9/2025। त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुम्हाला जे कॉल लेटर आहे ते एक्झाम जेव्हा असणार आहे त्याच्या 7 दिवस आधी मिळून जाईल। तुमची प्रिलिमिनरी कधी होणार आहे तर 10व्या महिन्यात, म्हणजे या महिन्यात तुम्ही फॉर्म भरणार, त्याच्यानंतर 10व्या महिन्यात तुमची प्रिलिमिनरी होईल आणि 11व्या महिन्यात तुमची मेन्स होईल। म्हणजे खूप काही लांबवलेलं नाही आहे, 3 ते 4 महिने तुम्ही देता आहे तर तुम्ही हा जॉब इझिली क्रॅक करू शकताय। सिलेबस, कुठले कुठले बुक वापरायचे, सगळी माहिती सांगतोय, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा। कारण की अनेकांच्या कमेंट्स असतात अभ्यास कसा करायचा, कारण की काही काही नुकतेच पासआउट झाले, जास्त माहिती नसतात, तर तुम्हाला पुस्तकांच्या लिंक सुद्धा मी प्रोव्हाइड करतोय, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे बघू शकताय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज क्रायटेरिया। तर तुम्ही ते बघू शकता तुमचं वय 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्ष सूट दिलेली आहे, म्हणजे इथे बघू शकता 30 आणि 5 35। OBC असाल तर 3 वर्ष सूट दिलेली आहे, PWBD जनरल मधून असाल तर 10, PWBD SC ST मधून असाल तर 15 वर्ष आणि बाकीच्यांसाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे, तर याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता। आणि शिक्षण काय पाहिजे तर फक्त आणि फक्त बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतनं तुमची बॅचलर डिग्री झालेली आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ओके, तर वयाची अट समजली, शिक्षण काय पाहिजे ते समजलं, तर इथे बघा काही क्रायटेरिया, जसं की बघा तुम्हाला बेसिक पे मी सांगितलं 88,635 हा बेसिक पे आहे। त्यानंतर भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे मिळून एंड हँड जर चांगल्या सिटीमध्ये, मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये 1,26,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी मिळते। प्लस इथे बघा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, व्हेकल लोन, टू व्हीलर, 4 व्हीलर, मेडिकल बेनिफिट, कॅश बेनिफिट, त्याच्यानंतर ग्रुप मेडिकल आणि भरपूर सारे एक्सपेन्सेस वगैरे, मोबाईल एक्सपेन्स, टी कॉफी एक्सपेन्स, एवढं सगळं मिळतं। म्हणजे प्रॉपर गव्हर्नमेंट जॉब सारखी तुम्हाला इथे ट्रीटमेंट मिळते आहे आणि भरपूर सारे बेनिफिट मिळत आहे। सर्व्हिस कंडिशन आहे जी की तुम्ही ते वाचू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोबेशनरी पिरियड आहे 1 वर्षाचा, म्हणजे जॉईनिंग केल्यानंतर 1 वर्ष प्रोबेशनरी पिरियड आणि त्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू होतात। त्यानंतर इथे बॉन्ड सुद्धा आहे, म्हणजे जर का तुम्ही ते सिलेक्ट झाला, जॉईन केलं तर कमीत कमी 4 इयर
म्हणजे 4 वर्ष तुम्हाला इथे काम करणंच आहे, नाही तर तुम्हाला इथे बघा 5 लाखांचा इथे बॉन्ड सुद्धा ठेवलेला आहे. आता एवढा चांगला जॉब मिळाला, सॅलरी मिळतं, सहसा कोणी सोडत नाही. हा, पण याच्यापेक्षा जर कोणी एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करत असेल, मोठी लेवल मिळाली म्हणजे मोठी पोस्ट मिळाली, IAS वगैरेची पोस्ट मिळाली तरच ते सोडतात, नाही तर सहसा कोणी सोडत नाही. तर त्यांच्यासाठी हा बॉन्ड असतो. ओके, बाकी फी किती आहे तर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 85 रुपये प्लस GST आहे. त्यानंतर तुम्ही ऑर्डरमधून असाल तर 700 रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस GST, अशा प्रकारे तुमची फी इथे असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आधीच सांगितलंय, प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू या 3 टप्प्यात तुमची इथे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा होते. आता बघू शकता प्रिलिमिनरी एक्झामला कशा प्रकारे अभ्यासक्रम असतो तर बघा तुमचा सिलेबस आहे. क्वेश्चन असे विचारले जाणार, रेझोनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, इंग्लिश लँग्वेज ग्रामर वगैरे विचारलं जातं 30 प्रश्न 30 मार्कांसाठी. म्हणजे जर का आपण बघायला गेलो तर इथे तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे 70 मार्कासाठी आणि 1 तास तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, मीडियम ऑफ एक्झाम पण इथे दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे अजून एक प्लस पॉईंट मिळाला तुम्हाला इथे अप्लाय करण्यासाठी. कारण की अनेक ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते, अनेक जण 1-2 मार्कावरून जातात, तर इथे तुम्हाला तो बेनिफिट आहे. दुसरं म्हणजे मेन एक्झाम आहे तर तिथे पण बघू शकता रेझोनिंग, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर डाटा ॲनालिसिस, त्याच्यानंतर इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस 120 प्रश्न 300 मार्कांसाठी असणार आहे आणि इंग्लिश लँग्वेजचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा असणार आहे. ओके, तर याचे तुम्हाला बुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ब्लॉगची लिंक दिली आहे, तिथे पण मिळून जाईल. व्हॉट्सअप चॅनलवर पण मी त्याची लिंक टाकली आहे. तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुम्ही परवापासून जरी अभ्यास स्टार्ट केला तरी तुम्ही मन लावून करताय तरी ही एक्झाम क्रॅक करू शकताय, फक्त तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, याची अप्लाय करायची लिंक झालं, PDF झालं, सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. सगळी माहिती अगदी थोडक्यात सांगितली आहे. तरी काही अडलं असेल तर कमेंट करा, प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटी करिअर गाईडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.